जे आज मेडिकल म्हणजे कुठलंही ॲलोपॅथी करू शकत नाही ते म्युझिक थेरपी करू शकते. एकदा जोरात टाळ्या होते सरांच्या संशोधनासाठी आणि त्यांच्या इतक्या डिव्होशनसाठी. मला वाटतं की अशी मोठी माणसं लाभणं, त्यांचा सहवास लाभणं, त्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण आम्ही सगळे गुरु शिष्य परंपरेतले आहोत. सरांना पाहिल्यानंतर ते सगळी भावना दाटून येते की आम्ही जे काही आहोत, जे काही आम्ही गात असतो थोडंफार छोटंफार, ते सगळं गुरु कृपेमुळे असतं. गुरुची कृपा असते, त्यांचा लोभ असतो, त्यांचं प्रेम असतं. कधीतरी ते मार्गदर्शक असतात, कधी ते मित्र असतात, कधी आई वडील होतात गुरु. हे सगळं आम्ही अनुभवलेलं आहे आणि त्यांच्या सगळ्या या आशीर्वादामुळं इतक्या मोठ्या शहरामध्ये आमचं काही नसताना आपण काहीतरी धडपडत असतो, करत असतो आणि गाणं गात असतो. पण गाणं ही तुमच्या स्वार्थ सुखासाठी नाहीये. गाणं मुळात ही कला ही काहीतरी देण्यासाठी आहे आणि जेव्हा काहीतरी देणं आपण लागतो तेव्हा कोणतरी घेणार असतो, ते स्वीकारणार असतो आणि ते असतात रसिक मायबाप. तर एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या होते. तुम्ही आहात म्हणून आम्ही कलाकार असतो, जिवंत असतो. तुमच्या टाळ्या, तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद, तुमचा सपोर्ट आणि तो आमचा श्वास असतो आणि तो जेव्हा कलाकाराला हवा असतो तेव्हा तो तुम्ही देता, त्या क्षणाला खूप महत्व आहे. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. कारण नुसतं गाणं मी गात बसले आणि मग मला खूप छान असं नाही होत. ते गाणं जोपर्यंत कोणीतरी ऐकणारा समोर नसतो आणि तो तुमचं जेव्हा कौतुक करत नाही त्याशिवाय ते पूर्ण होत नाही. वर्तुळ ती सम अशी येऊन त्या समेवर अशी येत नाही. त्यामुळे तुमचं अस्तित्व, तुमचं असणं, म्हणून बालगंधर्व मायबाप रसिक म्हणायचे आणि खऱ्या अर्थाने तुम्ही मायबाप असता. कारण तुम्ही कलाकाराला जिवंत ठेवता, तुम्ही कलाकाराला मोठं करता. त्याला सगळं जे काय सुख समृद्धी, पैसा, धनसंपत्ती, प्रसिद्धी, जे काही कलाकाराला हवं असतं, त्याचं कौतुक हवं असतं, ते सगळं तुम्ही देता. त्यामुळे तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. आणि आज इतका छान सोहळा आहे. सुनेत्रा मॅडम खूप छान गातात. एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळ्या होतो. मला वाटतं की शिक्षकी पेशा सांभाळून इतकं सगळं करणं वापरेल. मी शिक्षक होतो, मी प्रोफेसर होतो, मी नोकरी सोडून दिली. 2005 मी प्रोफेसर होतो अमेरिकन लिटरेचर इंग्लिशमध्ये. माझ्या भावानी मारून 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 मला नोकरी सोडायला लावली. ते असले काय म्हणजे गरज नाही. आपण गाण्यातच काय जे काय असेल ते आपल्या गाण्यात होईल म्हणून त्याने खूप हट्टाने मला नोकरी सोडायला लावली. आणि मग आम्ही सगळे कोल्हापुरातून मुंबईला आलो आणि मग हा सगळा प्रवास तुम्हा सगळ्यांच्या समोर घडला. त्याच्या आधी मी कुठेच गात नव्हतो. मी इव्हेंट्स करायचो चॅनल्सचे, पण खूप असं त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी नव्हती. दिलीप प्रभाकरांकडे मी राहत होतो पुण्याला. खूप मोठ्या लोकांच्याकडे मी राहिलो. त्यांच्याकडून खूप सपोर्ट मिळाला. सुबोध भावे असेल त्याच्या घरी राहायला होतो मी जोगेश्वरीला 2001 ते 2006 पर्यंत. हे कोणाला जास्त माहित नाही. मी एकदा टीव्हीवरती बोललो होतो तेव्हा सुबोध म्हणाला, अरे तुझं जसं घर माझं आहे तसं माझं घर तुझंच आहे. आणि तेव्हा मी कोणी नव्हतो. आज सगळेजण मला घरी बोलवतील वगैरे सगळं हे करतील, पण तेव्हा मी कोणी नसताना मला स्वतःच्या घराची चावी देणार जोगेश्वरीमध्ये सारख्या ठिकाणी मी 5-6 वर्ष जाऊन येऊन माझ्या स्ट्रगलसाठी मी राहिलो. मला वाटतं की हे प्रेम हे खूप महत्वाचं आहे. मकरंद अनासपुरे कोल्हापूरला नेहमी यायचे आणि तेव्हापासूनचा लोभ, प्रेम आणि ते हे सगळं. तेव्हा कधी आम्ही मुंबईत यायचो, जेव्हा आमच्या स्ट्रगलमध्ये आम्हाला गरज होती प्रेमाची, तेव्हा हे सगळे मित्र, खूप मोठा शब्द आहे त्यांच्यासाठी कारण वयानेही मोठे आहेत, अनुभवाने मोठे आहेत ही सगळी लोक. आणि आम्ही खूप लहान, पण आम्ही त्यांच्या बरोबर राहिलो आणि जे काय आम्हाला संघर्ष करायचा होता तो थोडा सुखकर झाला आणि मग हे सगळा प्रवास घडला. मला वाटतं की ही मित्रांची साथ आणि मित्रांचं सोबत असणं, त्यांचा प्रेमाचा हात असणं खूप महत्वाचं आहे. मुंबईसारख्या इतक्या मोठ्या ठिकाणी जिथं आपलं काही नाही, कोणी नाही, काही नसतं, आपलं इथे इतकं काही समजत नाही आणि खूप एक असा कॉम्प्लेक्स असतो मुंबईचा म्हणून. पण तो या सगळ्या मित्रांच्यामुळे तो गेला आणि जे काही आहोत ते तुमच्या समोर आहोत. गाणं मी कालच बंद केलं गायचं, त्यामुळे गाणं गाऊ शकत नाही. मी सरांची ओळख ऐकत होतो जिन्यावर, मी तिथूनच चाललो होतो. म्हटलं आपलं काही नाही आहे एवढं काही, मग म्हटलं आपण गेलेलं बरं म्हणून मी आता शूज परत काढलेलं शूज घालत होतो. तेवढं तिचं नाव घेतलं, म्हटलं तर जावं लागेल. पण सगळी छान मुलं आहेत आणि शिक्षण नुसतंच शिक्षण नाही तर त्यांची कला जोपासली गेली पाहिजे.
कारण खरं जे माणूसपण आहे ते कलेतून तुम्हाला जास्त जाणवेल, जास्त ते वृद्धिंगत होईल तुमच्यामध्ये. माणूस पण महत्वाचं आहे, कला वगैरे सगळं नंतर, पण आपण खऱ्या अर्थानं चांगलं माणूस होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण ते बेसिक आहे. तुम्ही जितके छान असाल आतून, जितके निर्मळ असाल, तशी तुमची कुठलीही कला, मध्ये डान्स असेल, तुमचं वक्तृत्व असेल, तुमची चित्रकला असेल, तुमचं संगीत असेल, तुमचं गाणं असेल, तुमचं वादन असेल, ते बहरून येतं, त्याच्यातून ते व्यक्त होतं. दुसरं कलाकार असा काही नसतो जो खरा चांगल्या अर्थाने माणूस म्हणून बोलवण्या लायक असतो किंवा त्याचं कौतुक करण्यासारखं असतं, तो खरा कलाकार असतो. तर ती कलाकारी, ती कला, ती तुम्हाला पावते. नाहीतर ते माणूस पण तुमच्यात नसेल, तो सडेपणा असेल तुमच्या स्वभावात, तर काही होऊ शकत नाही तुमचं. त्यामुळे खऱ्या अर्थाने तुमचं मन जितकं मोठं, म्हणून यमन रागाला किंग ऑफ रागा असं म्हणतात, त्याची पोड ही ये मन, जसं मनाचा थांब लागत नाही त्याच्या मोठेपणाचा, त्याच्या स्कोपचा जसा थांब लागत नाही, तसा त्या रागाचाही थांब लागत नाही. म्हणून आमच्या गुरुने नेहमी आम्हाला सांगितलं, आम्हाला तेव्हा कळत नव्हतं काय सांगतायत, काय तरी बोलताय काय आणि आपलं ऐकत होतो. पण नंतर त्याचा सगळ्याचा अर्थ कळाला की तुमचं मन श्रीमंत झालं पाहिजे, तुम्ही माणूस म्हणून मोठं झालं पाहिजे, तर तुमची कला मोठी होते, तर तुमच्या सुरामध्ये तुमच्या स्वराचा सूर होतो. कारण स्वर ही खूप टेक्निकल टर्म आहे. त्याचा सूर जेव्हा होतो त्याच्यात इमोशन येतो, त्याच्यात भावना असते. तुम्ही गायल्यानंतर पुढच्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे, त्याला काहीतरी आठवलं पाहिजे, त्याचं काहीतरी त्याला वाटलं पाहिजे की रे हा काहीतरी आपलं गातोय, मला भावलेलं, मला आठवलेलं, मला अनुभवलेलं, मी हा काहीतरी गातोय, काहीतरी मांडतोय त्याच्या शब्दातून. मग तो कवी असेल, तो गायक असेल, तो आणि कोणी असेल. म्हणून जे गाणं शिकलेलं नसतात ना लोक, त्यांचं गाणं ऐकायचं. गाणं न शिकलेले लोक, शास्त्र न शिकलेले लोक, त्यांना फक्त इमोशन माहित असते. म्हणून दारावरती येतात बघा ते हार्मोनियम, तबला वगैरे घेऊन, बघा त्यांचा आवाज कानात पोचतो, का तर त्यांच्या आवाजात ती ताकद असते आणि त्याच्याकडे तो निर्मळपणा असतो. तो निर्मळपणा, तो इनोसन्स, तो निष्पाप निर्विकारपणा तुम्ही जपला पाहिजे. तो जपला तर ती कला तुम्हाला मार्ग दाखवते. नाहीतर तुमचा इगो, तुमचा अभिमान आणि तुमचा स्वार्थ आणि तुमचे काहीतरी इंटेन्शन्स ठेवून प्रसिद्धी होणं, मी प्रसिद्ध होणार आहे, मला प्रसिद्ध पाहिजे, असल्या घाणेरड्या गोष्टी ठेवून तुम्ही कला जोपासू शकत नाही, करू शकत नाही आणि तुम्हाला करता पण येत नाही. सगळ्यात महत्वाचं, ती करता पण येत नाही तशी. खूप जसं देवासमोर आपण जाताना शून्य होऊन जातो, तसं देवासमोर शून्य होऊन जातो, तसं कलेसमोर, त्या शक्तीसमोर तुम्हाला शून्य होऊनच जावं. तुमच्या पदरात जास्तही पडत नाही, कमीही पडत नाही, जितकी तुम्ही साधना कराल. हे आम्हाला आमच्या जे काही गुरुंनी सांगितलेलं आहे ते आम्ही आमच्या लायकीप्रमाणे फॉलो करतो आणि त्याच उद्देशाने मी गाणंही शिकवतोय. त्याच्यातून मलाही गाणं शिकायला मिळतं आणि मजा पण येते, छान वाटतं. अजून काहीतरी दिसायला लागतं, गाणं समोर दिसायला लागतं. हा जो काही अनुभव आहे मोठ्या लोकांच्या ग्रंथामुद्रांनी वाचलेला, तो आता या वयात आम्हाला हा गाणं दिसतं असं समोर, हवेत चित्र काढल्यासारखं गाणं, लताबाईंचं गाणं ऐकताना, आशाजींचं गाणं ऐकताना, किशोरी आमोणकरांचं गाणं ऐकताना असं ते दिसायला लागतं गाणं. कारण गाणं ही हवेत चित्र काढायची गोष्ट आहे. त्यामुळे जी गोष्ट दिसत नाही त्याची साधना करायला लागते. सूर दिसत नाही, आता इथे कुठे सूर आहे का? ही सूर अशी दाखवायची गोष्ट नाही, हा सूर आहे अशी दाखवायची गोष्ट नाही, ती दिसतच नाही. तसा देव दिसत नाही, आपण म्हणतो ईश्वर दिसत नाही, त्यामुळे त्याची साधना करायला लागते, जो दिसत नाही म्हणून. तर अशी सगळी ही भावना आहे आणि तुम्ही सगळेजण इतके छान तिच्याकडे शिकता, तिच्याकडे येता. सुनेत्रा खूप छान गाणं गातेच, पण मला वाटतं की हे सगळं ती जोपासते, याच्यासाठी एक जोरात टाळायला. क्या बात. थँक्यू थँक्यू. गाणंच म्हटलं सर आले आणि ते मनसोक्त त्यांचं आम्हाला मार्गदर्शन पण, भाषण केलं, माहिती सांगितली. खरंच आम्ही खूप खूप धन्य झालो असं मला वाटतं. आणि एक गाणं प्लीज. मी